आमचा शेतकरी आता ह्या महिन्यामध्ये साहेब एवढं ऊन पडतं, त्याला हत्तीचं ऊन म्हणते याला. मे महिन्यात सुद्धा एवढं मोठं ऊन पडत नाही, एवढं ऊन हे हत्तीच्या महिन्यात पडतं. हत्तीच्या महिन्यात तुम्ही चालून पाहता शेतकरी उन्हामध्ये कष्ट करू लागलेला आहे. जे काही पीक असणं आलं सरायला येड्या वाकड्या ते कापून बाहेर काढू लागलेलं आहे. अंगातून त्याच्या घामाच्या धारा पडू लागलेल्या आहे. काही लोक आता हे झाडाखाली बसलेले, काही ए सीमध्ये बसलेले, काही फॅन लावून बसलेले. पण शेतकऱ्याला त्याच्या शेतामध्ये फॅन नाही, ए सी नाही, घामाच्या धारामध्ये उन्हाच्या गाऱ्यामध्ये काट्या कुट्यामध्ये काम करतो. मला सांगतो एका उद्योगपतीनं जर कधी समजा उद्योगपतीनं जर कधी 1 वर्ष जर कधी त्यांचं कारखाने बंद केले, किती लोक मरतील? 10%. डॉक्टरांनी 1 वर्षभर कधी त्यांचे दवाखाने बंद केले तर किती लोक मरतील? 50%. शेतकरी 1 वर्षभर कधी शेतात नाही गेला, सगळे जग मरेल. शेतकरी जगला तर देश जगेल. आणि जो शेतकरी या देशाचा पाठीचा कणा आहे त्याच्यावरच हे सरकार वाव घालतं. ही आसूड कशासाठी आणला? शेतकऱ्याचा बैल जर नीट नाही चालला तर हा आसूडाचा एक फटका देऊन त्या बैलाला नीट तासावर आणतो. आणि ते आमचं जे वखर असतो त्याला जर कधी वसन लागलं ते असं वर चालतो, लागत नाही. हे वसन यांना काढलं जातं, त्याच्यावर शेतकरी उभा राहून वखर आणतो तर जमिनीमध्ये इतका तो वखर चालतो. ह्या सरकार नीट चालत नाही, रस्त्यावर शेतकऱ्याला काही देत नाही आणि त्यांचं काम वरवर चालू आहे. असं शेतकऱ्यासारखं जमिनी चालू म्हणून सरकारला या आसूडाचा फटका मी देणार आहे. आणि हे वसन त्यांचं या मंत्र्याच्या पाठीत मारून त्यांनी काढणार आहे आणि त्याला नीट वाटावर आणणार आहे असं आमचे शेतकरी. काय वाटतं सरकार देईल का 50